वाजलेले आहेत 6:45. हो, कारण घड्याळ 10 मिनिट पुढे आहे, त्यामुळे मी तुम्हाला राईट टाइम सांगितलेला आहे. मी निघालेले होते रेकॉर्डिंगच्या कामासाठी. हा आहे रविवारचा दिवस आणि कसं आहे की ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद रेकॉर्डिंग सुरू आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि 2 दिवस इलेक्शन पुढे गेलेले आहेत, त्यामुळे आमचं जे काम आहे ना तर ते थोडंसं वाढलेलं आहे. आणि रविवारची सुट्टी असूनही आम्हाला मात्र सुट्टी नव्हती, कारण काम हे आमचं सुरू झालेलं होतं अगदी सकाळपासूनच. तिथे गेल्यानंतर काही मज्जा मस्ती आमची सुरू होती आणि सर काहीतरी बोलून हसवत होते. मला एकतर हसू कंट्रोल होत नाही, त्यामुळं थोडंसं थांबून आम्ही जे रेकॉर्डिंग आहे तर ते कंटिन्यू करत होतो. आणि इथलं काम पूर्ण झाल्यानंतर मग नेहलला मी सांगितलेलं होतं की रविवारची सुट्टी आपण मस्त एन्जॉय करायची. इडली वडा सांबार आमची फेवरेट डिश खाण्यासाठी आम्ही गेलेलो होतो. आणि ही बटर इडली जी आहे ना तर ती आमच्या दोघींची खूप फेवरेट आहे. म्हणजे जिथं आम्ही नाश्ता केला त्याच्या बाजूलाच ही बटर इडली मिळते. आणि आमच्या ॲक्च्युली एक्सप्रेशनवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की हे आम्हाला किती आवडतं, कारण खूप मस्त म्हणजे ती चटणी आणि त्याचे तूप असतं ना त्यामुळे ते खूप छान लागतं. घरी आल्यानंतर आवरलं, नेहलनं बऱ्यापैकी आवरून ठेवलं होतं कारण 9:30 वाजले होते आणि काहीतरी प्रोजेक्टवरती तिचं काम सुरू होतं आणि मी तिला असं काहीतरी चिडवत होते आणि बघू शकता तुम्ही कशी हसती आहे ती. दुपारी जेवणाला सुट्टी दिलेली होती आणि अटवल जे आहे ना तर ते केलं होतं. अटवल म्हणजे पातळ वरण भात असतो, त्याच्यामध्ये मस्त हळद हिंग मीठ घालून हा भात कालवायचा, जरा पातळ करायचा आणि मस्तपैकी लिंबाचं लोणचं, मिरचीचं लोणचं किंवा तुम्ही अगदी कैरीचं लोणचं सुद्धा याच्यासोबत खाऊ शकता. थोडंसं लिंबू पिळलं की ह्याची चव जी आहे ना तर ती खूप वाढते आणि याचा आम्ही मस्त आस्वाद घेतलेला होता. त्यानंतर काहीतरी गोड खायचं म्हणून नेहलनं मोका कॉफी आणली होती. क्रश बघू शकता भरपूर असं घातलेलं होतं आणि हे झाल्यानंतर अगदी मग झोप येणार हे तर नक्कीच होतं. मस्तपैकी आराम केला. नेहलचं प्रोजेक्टचं काम ती बाहेर करत बसलेली होती आणि मी मात्र माझं मेकअपचं सामान जे आहे ना तर ते व्यवस्थित आवरून ठेवत होते, कारण 3 तारखेपासून माझं इव्हेंट जे आहे तर ते कंटिन्यू सुरू होणार आहेत. मग जे माझ्याकडे लिपस्टिकचं कोंबो आहे, जे आय शॅडोज मी लावते तर हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवते आहे. आणि मार्क्स आणि स्विस ब्युटीचे हे प्रोडक्ट्स आहेत, अजून 2 महिने हे चालणार आहेत, त्यामुळे मी पिलग्रिम्स अजून मागवलेलं नाही आहे. आणि एका ब्लॉगमध्ये मी सांगितलं की मी पिलग्रिमचे प्रोडक्ट वापरते आणि हे वेदिक्स जे आहे ना तर त्याचा खूप छान फायदा जो आहे तर तो मला माझ्या हेअरसाठी झालेला आहे. म्हणजे याचं हेअर सिरम आणि याचं जे ऑइल आहे ना तर आता बघू शकता तुम्ही, इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर हे जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही अगदी मी नक्की तुम्हाला हे मी म्हणजे सांगू शकते की तुम्ही वापरून बघा, खूप चांगला रिझल्ट आहे. रोजमेरी वॉटर जे आहे तर तेही मी स्प्रे करते हेअर्सवरती आणि त्याचाही मला खूप छान फायदा होतो. तर असा होता माझा रविवारचा दिवस. या शॉर्टवरती असा हा छोटासा ब्लॉग इथं संपवते. ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.